नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला जी आपण संक्रांतीसाठी नथ रांगोळी आहे, म्हणजे पान नथ वगैरे तुम्ही वाणला देऊ शकता असे रांगोळी आहे, ती बनवून दाखवते मी तुम्हाला। तर इथे बघा, मी ज्या काही रांगोळ्या लागतात त्या रांगोळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% जे काही ग्लू आहे तो अप्लाय केलेला आहे। इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा मी पान करून घेत आहे आणि त्याच्यानंतर जो काही राहिलेला पार्ट आहे तो नंतर करत आहे। एक लक्षात ठेवायचं, जे आपले रांगोळीचे किती पण शेप असतील ना, त्या शेपमध्ये जो काही अल्टरनेट शेप करायला घ्यायचा। म्हणजे नथ आणि पान असेल तर आता मी इथे पान करून घेत आहे, इथे बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर जी नथ आहे ती नथ मी बनवायला घेत आहे। कधी पण अल्टरनेट घ्यायचं, जर तुम्ही लागोपाठ जर घेतलं तर एकतर ती जी काही रांगोळीचे शेप आहे तो बिघडतो आणि रांगोळी नीट बसत नाही। त्याच्यामुळे हा मी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं अल्टरनेट शेप घेऊन द्यायचा। आणि हे तुम्ही फर्स्ट लेअरला केलं आणि सेकंड लेअर तुम्हाला जर वाटलं की लगेचच कडेची रांगोळी अप्लाय करून घ्यायची तर तसे घेऊ शकता। फक्त जो काही फर्स्ट लेअर अप्लाय करतोय आपण त्याच्यावरतीच जो काही सेकंड लेअर आहे तो अवलंबून असतो। त्याच्यामुळे इथे बघू शकता, मला नथ ही शेडिंगची करायची आहे, परंतु मी पहिल्यांदा जो काही येलो कलर आहे ती येलो कलरचीच करणार आहे आणि नंतरची जी काही शेडिंगची नथ असेल ती मी शेडिंगची नथ करणार आहे। पण इथे तर मी पहिल्यांदा जी काही असेल ती साधी नथ करून घेत आहे, त्याच्यानंतर ह्याला शेडिंग मी जो काही आपला नेक्स्ट लेअर आहे त्याच्यामध्ये मी ती शेडिंग करून घेत आहे। इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने जे आपले मंगळसूत्रातले मणी आहेत ते मण्याला मी पहिल्यांदा कलरिंग करून घेत आहे, रांगोळी तिथे अप्लाय करून घेत आहे। बघा, जे काही आपले नथ आणि ती पानाची डिझाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता इथून बघा, आता मी ते जे आपले मंगळसूत्रातले काळे मणी आहेत ते करायला घेत आहे। काळे मणी झाल्यानंतर नथचा जो रिमेनिंग पार्ट असेल तो करून घेऊया आणि त्याच्यानंतर जो मिडलचा जो पोर्शन असेल तो आपण करून घेऊया। मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही एकदा ही जी रांगोळी आहे ते ट्राय करून बघा। तुमची जी काही ग्लू वगैरे नीट बसत नसेल किंवा रांगोळी निघत वगैरे असेल तर ती निघणार नाही 100%। इथे बघू शकता तुम्ही। आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपली संक्रांती सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही हे वाण म्हणून पण देऊ शकता ही, किंवा ज्या काही मी आधीच्या व्हिडिओमध्ये नथ दाखवलेल्या आहेत त्या नथ, किंवा तुम्ही साधे लोटस पण देऊ शकता वाणासाठी। हा बेस्ट पर्याय आहे वाण देण्यासाठी, रेडी रांगोळी हा। इथे बघा, जो नथचा रिमेनिंग पार्ट आहे तुम्ही कंप्लीट करून घेत आहे आणि मला व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून सांगत जावा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तोही मला कमेंट करून सांगा। इथे बघा, नथ पण आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण तो जो काही मिडलचा पोर्शन आहे तिथे आपण रेड कलर अप्लाय करून घेऊया।
इथे बघा काळजीपूर्वक तुम्ही जे काही मणी वगैरे आपण रांगोळीनं फिल केलेले आहेत, इथे मी दाखवलेल्या पद्धतीनं चांगला शेप देऊनच ॲप्लाय करायचा, जेणेकरून कडेपर्यंत पूर्ण रांगोळी जायला पाहिजे. आणि इथे बघा, तुम्ही जर पहिल्यांदा रेड कलर करायला घेतला असता आणि त्याच्यानंतर पान करायला घेतलं असतं तर ते नीट झालं नसतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तसा पण एक्सपेरिमेंट करून बघा तुम्ही की नेमकं काय होईल ते पण बघू शकता तुम्ही. किंवा पहिला वरचं करून घ्यायचं, त्याच्यानंतर नथ करून घ्यायची, असंही करून बघा तुम्ही. एक्सपेरिमेंट करून बघा काय होतं ते. मी तुम्हाला दाखवलेल्या ज्या सिक्वेन्स आहेत त्या सिक्वेन्सने तुम्ही केलं तर ती रांगोळी नक्कीच चांगल्या पद्धतीने येईल. इथे बघू शकता, जो हाफ पार्ट करून घ्यायचा, फुल पण पार्ट करू शकता तुम्ही. तुमचा जोपर्यंत ग्ल्यू ओला आहे तोपर्यंतच आपल्याला रांगोळी अप्लाय करून घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी जो काही हाफ पार्ट आहे तोच करून घेत आहे. त्याच्यानंतरचा जो राहिलेला उरलेला भाग आहे तो करून घेत आहे. इथे बघा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं हाफ पार्ट पहिले मी करून घेते आणि त्याच्यानंतर जी काही आपल्या रांगोळीचा फर्स्ट लेअर आहे तो बनवून कंप्लीट होईल. इथे तुम्ही हाताने पण रांगोळी अप्लाय करू शकता. मी इथं रांगोळी टूल वापरते आहे. तुम्हाला वाटतं तर तुम्ही हाताने पण करू शकता. पण इथे बघा, जो आपला रांगोळीचा लेअर आहे तो कंप्लीट झाला आहे. इथे वाटतं मला थोड्या ठिकाणी की आपली रांगोळी फिल करायची राहिली आहे, तिथं मी रांगोळी फिल करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर हा आपला जो फर्स्ट लेअर आहे तो चांगल्या पद्धतीनं सुकल्यानंतर मी हा सेकंड लेअर अप्लाय करून घेत आहे. सेकंड लेअर तुम्ही कुठलाही सिक्वेन्स पाळता जरी अप्लाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे मी अप्लाय करते त्या पद्धतीनं. जो मी पहिला तुम्हाला सांगितलं तुम्ही करून बघा. तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा की आधी जो काही आपला रेड पार्ट आहे तो करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे पान आहे ते करून घ्यायचं. तुम्हाला वाटेल तर तुम्ही तसं करून बघा एकदा की काय होतं नेमकं. त्याच्यानंतर इथे बघा, जे काही रेड कलरचं जो मिडलचा पार्ट आहे तो मी करून घेतलेला आहे. इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. त्याच्यानंतरचं जो काही आपलं पान आहे ते आपण करून घेऊया. तुम्हाला वाटेल तर तुम्ही थोड्या ठिकाणी ग्ल्यू अप्लाय करून त्याच्यानंतर पानाचं पार्ट करून घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, थोड्या ठिकाणी अप्लाय करून. पण मला इथं वाटतं आहे की माझा ग्ल्यू मी रांगोळी टाकेपर्यंत सुकणार नाही, त्याच्यामुळे मी डिरेक्ट करून घेत आहे. तुम्हाला थोडं जर पार्ट करून घ्यायचं असेल तर घ्या. आणि ज्या पद्धतीनं मी टॅप करून दाखवते त्या पद्धतीनं टॅप करायचं. जो काही आपण पूर्ण कागदावरती आपण हात ठेवून पूर्ण असं क्लीन करून घेतो तशा पद्धतीनं नाही क्लीन करून घ्यायचं. फक्त टॅप करून जी काही रांगोळी आहे ती बसवून घ्यायची आहे. इथे बघा, आता आपण नथ करायला घेऊया आणि त्याच्यानंतरचे जे काही आपला रिमेनिंग पार्ट आहे रांगोळीचा तो कंप्लीट करून घेऊया. इथं मी रांगोळी शेडिंगची करणार आहे, इथे मी तुम्हाला दाखवते. आणि रांगोळीची नथ पण आपण जेव्हा करतो त्यावेळेस पण जे काही नथचं जे पार्ट आहेत ते अल्टरनेट घ्यायचे, जेणेकरून आपल्याला रांगोळी चांगल्या पद्धतीनं करता येईल. आणि इथं आपल्याला शेडिंग करायची आहे तर शेडिंग करताना लक्षात ठेवायचं कायम की जे आपण जे अल्टरनेट नथचे वगैरे कशाचे जरी पार्ट असतील तर ते अल्टरनेट करून घ्यायचे. लागोपाठ केले तर ते नीटनेटके बसत नाहीत किंवा आपल्याला ती जी शेडिंग केलेली आहे ती दिसत नाही नीटनेटके केलेली. तुम्ही तसं पण करून बघा, एक्सपेरिमेंट करून बघा. इथे बघा, जे काही आपली नथ आहे तिथे मी पहिल्यांदा जो मिडलचा जो पोर्शन आहे तिथं रेड कलर आणि जे काही त्याच्या आउटरचं आहे तिथे मी जो काही आपला ऑरेंज केशरी कलर आहे तो अप्लाय करून घेत आहे. त्याच्यानंतर इथे ग्रीन कलर अप्लाय करत आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी नथ आहे ती अशी टॅप करून रफ करायची नाही, टॅप करून पूर्ण ते काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, आता जो आपला रिमेनिंग पार्ट आहे तो बघून घेऊया आपण.
इथे मी पहिल्यांदा मणी करून घेत आहे। आता हे जो नथचा पार्ट आहे मी केलेला तो चांगल्या पद्धतीने सुकून द्यायचा, जेणेकरून आपल्याला शेडिंग करताना जी ती पहिली रांगोळी आहे ती आपण आपला जो ब्रशचा जो ग्लू आहे तो अप्लाय केल्यानंतर ते निघू नये, त्याच्यामुळे मी इथले जे मंगळसूत्राचे मणी आहेत ते बनवून घेत आहे आणि त्याच्यानंतरच मी जे काही तो नथचा जो पोर्शन आहे तो नथचा पोर्शन करून घेणार आहे। इथे बघा तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीने मी पहिल्यांदा जे काही आपले येलो कलरचे मणी आहेत मंगळसूत्रामधले ते फिल करून घेत आहे। आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण या मंगळसूत्राच्या मण्यांना जेव्हा ग्लू अप्लाय करतो तेव्हा अशा सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे गोल प्रकारात अप्लाय करून घ्यायचा, जेणेकरून त्याला मण्याचा शेप दिसला पाहिजे। कारण आपण पूर्ण रांगोळीला बॉर्डर करून घेऊ शकतो, पण जो तो ब्लॅक मण्याला जर आपण बॉर्डर केली तर आपण एकतर ब्लॅक कलरनीच बॉर्डर करणार आहोत आणि ते ब्लॅकच्या तिथे ब्लॅक कलर दिसून नाही येणार ॲक्रेलिक कलर रांगोळीमुळे, त्याच्यामुळे आपण देतानाच पहिल्यांदा शेप गोल येईल अशा पद्धतीने द्यायचा, जेणेकरून आपल्याला नंतर जे काही ब्लॅक कलरचे जे मणी आहेत तिथे आपल्याला बॉर्डर करायची गरज नाही। त्याच्यामुळे मी इथे दाखवलेल्या पद्धतीनं अगदी गोल प्रमाणात मण्यांना कलर करून घ्यायचा। त्याच्यानंतर ही जी नथ आहे तिला मी शेडिंग करून घेत आहे। आपल्याला जे काही कडेने शेडिंग असेल, मी तुम्हाला नथचा डिटेल व्हिडिओ दाखवला आहे त्याच्यामध्ये शेडिंग दाखवलेली आहे। इथे बघू शकता जे मिडलला मी डॉट डॉट देऊन घेतलेले आहेत येलो कलरचे, आणि कडेला जो पार्ट आहे तिथे मी जो आपला ऑरेंज केशरी कलर आहे तिथून त्याला शेडिंग करून घेणार आहे अशा पद्धतीनं। मी पहिल्यांदा नथ केली होती, म्हणजे मी पहिल्यांदा ही जी रांगोळी केली होती त्याच्यामध्ये मी शेडिंगचा वापर केला नव्हता, पण मी जेव्हा नथ केली तेव्हा मला ती शेडिंगची नथ खूप आवडली, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तो ट्राय केलेला आहे। तुम्हाला पण हा ट्राय कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी जी काही माझी पहिली रांगोळी आहे ती कशा पद्धतीने होती आणि ही दुसरी रांगोळी कशा पद्धतीने आहे ते दाखवलेली आहे। इथे बघा जो आपला रांगोळीचा सेकंड लेअर आहे तो पण आपला बनवून कंप्लीट झालेला आहे। ही रांगोळी चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतर आपण त्याच्यावरती जो काही ॲक्रेलिक कलर आहे त्यांनी आपण बॉर्डर करून घेऊया। इथे बघा मी पहिल्यांदा मिडलच्या पार्टला बॉर्डर करून घेत आहे, जो काही पानाचा भाग आहे तिथे। इथं रेफरन्सला मी आधी एक बनवलेली रांगोळी आहे, म्हणजे जस्ट मी आत्ताच बनवलेली आहे ती रांगोळी ठेवत आहे। हे जे काही मी तुम्हाला रांगोळी दाखवत आहे पूर्ण ऑर्डरच्या रांगोळ्या आहेत, त्याच्यामुळे मी इथे एक आधीच बनवून ठेवली होती नथची रांगोळी। ती जी काही आपली ही रांगोळी असेल ती बनवल्यानंतर जे काही रेफरन्स इमेज ठेवलेले आहेत त्या पद्धतीने दिसणार आहे। इथे बघू शकता तुम्हाला जशा पद्धतीने ती जी रांगोळी आहे हँडल करायची आहे हाताने, जेणेकरून तुम्हाला वाटतं की आपल्याला बॉर्डर चांगल्या पद्धतीने येईल, अशा पद्धतीने तुम्ही ते पूर्ण रोटेट करून घ्यायचे आहे। इथे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं आपण जर ब्लॅक मण्यांना बॉर्डर केली तर ते ब्लॅक मणी दिसणारच नाही आहेत, पण मी थोडी थोडी बॉर्डर करून घेत आहे ब्लॅक मण्यांना। इथे बघा, इथे तुम्ही पण बघू शकता की जे आपण ब्लॅक मण्यांना बॉर्डर करतोय ते दिसून येणारच नाही आहे, पण मी करून घेत आहे। त्याच्यानंतर मी जे तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे नथ आपली हायलाईट करायला, मी अशा पद्धतीने पांढरा कलर वापरून घेत आहे। आणि जे काही मंगळसूत्राचं जे आहे तिथे मी लाल कलर अप्लाय करून घेत आहे। इथे बघा रांगोळीचा जी काही कटिंग असेल ती पण अशा पद्धतीनं कट करायची, थोडा जो काही पोर्शन असेल तो कडेनं ठेवायचा आणि त्याच्यानंतर कटिंग करायची, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रांगोळी उचलता येईल। हे बघा रांगोळी आपली कंप्लीट झालेली आहे। कमेंट करून नक्की सांगा मला कसा वाटला व्हिडिओ ते।